मंडळी नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहता विदर्भ टाइम्स. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच अनेकांची मांदियाळी आहे की या वेळेला मला जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचं आहे. आळे म्हणजे पिंपळवंडी आळे हा मतदारसंघ खुल्या गटासाठी असल्यामुळे इच्छुकांची पण नावं खूप जरी असली तरी निष्ठावंत शिवसैनिक आपल्या सोबत आहे. ते म्हणजे रवींद्र डावखळ. रवींद्र डावखळ सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे. एक सर्वसामान्यांसाठी सुखदुःखामध्ये सहभागी होणं, कधीही चमकोगिरी नाही, गोरगरिबांना मदत करणं, साथ करणं, अंत्यविधीला जाणं, दशकरीला जाणं, ह्या गोष्टीमध्ये ते नेहमीच सामान्यांमध्ये असतात. त्यांना सुरुवातीपासून आपल्याला काहीतरी मिळवायचे, आपल्याला चमकोगिरी करायची अशी त्यांची भूमिका नाही. एक निष्ठावंत शिवसैनिक आहे. जिल्हा परिषदेची आता संधी आहे, आपल्याला उमेदवारी मिळावी असा त्यांचा आग्रह आहे. आग्रह का असू नये, इच्छा का व्यक्त करू नये. आता त्यांचं पक्ष नेतृत्व कोणाला संधी देईल ते माहीत नाही, पण चर्चा तर डावखळ यांची होते. आता या गटामधून अजून एक कोकणे आहेत, त्याचबरोबर पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीकडनं विजय कुऱ्हाडे आहेत. पक्ष वेगवेगळे आहेत, पण एक सामान्यांचा नेता, गोरगरिबांचा कैवारी, सामान्यांचा आधार कार्ड असे हे डावखळ आहेत. आपण जरा चर्चा करूया नक्की त्यांचं विजन काय असणार आहे आणि जिल्हा परिषद सदस्य नेमकं का व्हायचं. सर नमस्कार. तुम्ही पण आता गुडघ्याला वाशिंग बांधलेलं आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला. कुठल्या पक्षाकडनं उमेदवारी? शिवसेना 2 आहेत. 2 शिवसेना आहेत. शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून. शरददादांचा पक्ष अपक्ष आहे. अपक्ष निवडून आले. अपक्ष निवडून आलेत, पण ते शरददादा जे आहेत ते मुळातच शिवसेनेचे आहेत. आणि तर मुळातली शिवसेना उद्धव साहेबांची नाही असू द्या. तो आता कसं झालंय साहेब, हे बघा, आपण आता जी स्थित्यंतर पाहिली, ही स्थित्यंतर आपण मागच्या 2-5 वर्षामध्ये आपण ही स्थित्यंतर पाहतोय. तर ही स्थित्यंतर पाहत असताना काय झालंय की ह्या घडामोडी घडल्यात. आता त्याला आपण काही करू शकत नाही ना काही. तर आता जे शरददादा आहेत ते एकनाथ साहेबांसोबत आहेत आणि त्यांचे ते सहयोगी सदस्य आहेत. आता आपण वरच्या लेवलचा विचार केला थोडा तर 3 वेगवेगळ्या पक्षांचं सरकार आहे. तर मग असं आता आपली निष्ठा शरददादांपुरती मर्यादित आहे. पक्षनिष्ठा का व्यक्तिनिष्ठा? आता पक्ष शरददादांचा आहे ना. शरददादा धनुष्यबाणाकडेच आहे, मग पक्षनिष्ठा आहेच आहे. आमच्या आदरणीय अण्णा धनुष्यबाणावरच लढले होते, शिवसेनेकडूनच होते. ते आमचे मार्गदर्शक आहेत. आता कोकणेंचं नाव चर्चेत आहे. तुमच्या पक्षाकडे तुम्ही दोघेच तुल्यबळ स्पर्धक आहे. जर पक्षाने उमेदवारी कोकणेंना दिली तर तुम्ही त्यांचं काम करणार का? 100% करणार. बंटी शेठ कोकणे माझे चांगले मित्र आहेत आणि पक्षाने जर बंटी शेठसाठी लॉबिंग चालू आहे का? मग लॉबिंग माझ्यासाठी चालू आहे. माझा प्रयत्न आहे की मला मिळावं. पण बंटी शेठला असं अपील का करत नाही की बंटी शेठ तुम्ही थांबा, एकदा संधी मला द्या? नाही, अपील करून झाले बंटी शेठला. काय म्हणाले? आता त्यांची भूमिका हीच आहे. बघूया काय पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात. तुम्हाला जर पक्षाने संधी दिली तर बंटी कोकणे तुमचं काम करणार? 100% करतील. मी पहिलंच काय सांगितलं, बंटी शेठ किंवा इवन बंटी शेठच नाही तर मयूर पवार असेल, बंटी शेठ असतील, मी असेल, गणेशजी असतील, हे आम्ही म्हणजे एकाच वेळेला आम्ही या समाजकारणामध्ये आलो. मयूर पवारांचं काय योगदान आहे या गटासाठी? नाही, आता कसे पिंपळवंडी गावचे उपसरपंच, याच्या पलीकडे काय आहे? आता ते मयूर शेठला तुम्ही विचारलं पाहिजे. कसं होतं, तुम्हाला कल्पना नाही? नाही, मला कल्पना असणं नसणं त्याच्यापेक्षा आता मी माझ्याविषयी बोललं पाहिजे ना. मला उमेदवारी. चला आता आपण थोडंसं पुढे जाऊ. तुमच्याकडे विजय कुऱ्हाडे पण इच्छुक आहे. म्हणजे आता बंटी शेठ, तुम्ही, रवी डावखळ आणि विजय कुऱ्हाडे, तिघांची पण तुमच्या नेत्याकडं चांगलं वजन आहे. वजन आता हे लोकांनी ठरवावं लागेल. नेत्यांपुढे वजन असून उपयोग होत नाही. वजन पब्लिक मध्ये लोकप्रिय तिघांपैकी कोण जास्त? 100% माझी जास्त आहे. काय त्याची कारण? मी 2009ला ग्रामपंचायत होतो साहेब. त्याच्यानंतर मला काय असं कुठल्याही, मी 2009 नंतर ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर जे 5 वर्ष गेली तशा मधल्या 2-3 वर्षाच्या पिरियडमध्ये मला असं त्याच वेळेला
गणेशजींची आमची पण चर्चा व्हायची. त्याच वेळेला जिल्हा परिषद निवडणूक आपण लढवायची, हा मानस तेव्हा होता. पण बाकीची परिस्थिती पाहता आणि मानसिकता आणि बाकीची पण परिस्थिती माझी जी कौटुंबिक असेल, माझं स्थैर्य असेल, तर या गोष्टीमुळे मला ते शक्य झालं नाही. पण तो मानस मी त्यावेळेला सुद्धा, म्हणजे ज्या वेळेला मंगेश अण्णांची उमेदवारी होती त्यावेळेला मी तो मानस आमच्या आदरणीय प्रसन्नजी अण्णा डोके असतील यांच्या पुढे मी आता मंगेश अण्णांना जर शिवसेनेमध्ये घेतलं उमेदवारी त्यांना दिली, मग तुमचं काय? तो पक्षाचा निर्णय आता तुम्हाला मान्य असेल? मान्य करावं लागेल ना. विजय कोरड यांना जर शिवसेनेत घेतलं, उमेदवारी दिली, मग पहिलं विजय सरांनी यावं, आमच्याकडे स्वागत आहे त्यांचं. त्यांनी वेटिंगला थांबायचं, उमेदवारी मिळावी, तो प्रश्न वरिष्ठांचा. दिली उमेदवारी तर दिली तर मग आता गणेशजी, आम्ही मुळातच विजय सरांशी पहिलं आमची चर्चा झाली. विजय सर आमचे मित्र आहेत चांगले. ॲक्च्युली काय आहे, विजय सरांची उमेदवारी आली, त्यांना ज्या दिवशी आली त्याच दिवशी त्यांनी मला शुभेच्छा दिल्या, मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे. शेवटी शुभेच्छा आपण कोणाला पण देतो, पण समजा विजय कोरड यांना त्यांच्या पक्षाकडनं गावातून उमेदवारी मिळाली आणि तुम्हा दोघांनाही नाही मिळाली आणि ती पिंपवंडीला मिळाली, तर गावचा उमेदवार म्हणून तुमची भूमिका काय राहील? आता कसं आहे वाणी साहेब, आता उमेदवारी त्यांना मिळाली आम्हाला नाही मिळाली हा जर तरचा प्रश्न आहे. असं झालं तर काय? नाही तरचा विषयच नाही. उमेदवारी मला 100% मिळाली. जर तुम्हालाच उमेदवारी 100% मिळाली, विजय कोरड यांना मिळाली नाही, तर विजय कोरड यांकडनं अपेक्षा काय? सरांनी मला, सरांचं माझं जे सुरुवातीला बोलणं झालंय त्याच्यात आमचं ठरलेलं आहे, आळेगावाला जर उमेदवारी मिळाली तर सर मला मदत करतील आणि मार्गदर्शक राहतील. ठरलंय म्हणजे हे दोघांना पण लागू ना, दोघांना लागू होईल ना. पण तो आता विजय कोरड यांना मिळालं तर तुम्हाला काम करावं लागेल. वेळेनुसार तो निर्णय घेऊ. आता वेळेनुसार मध्ये शेवटी कसं असतं, ज्याचा त्याचा एक वेगळा ग्रुप आहे. काम करताना समाजासाठीच काम करायचं, ते काय वैयक्तिक काम नाही. तर पाहूया काय होतंय. आता आलंय 4-2 दिवसावर 8 दिवसावर काहीतरी. जर रवींद्र डावखळ यांना उमेदवारी मिळाली, पिंपळवंडी, वडगाव आनंद, पिंपरी पेंढार, काळवाडी, 2 उमरज, संपर्क कसा? मुळातच संपर्क आळे, संतवाडी, कोळवाडी या तर आहेच आहे. हे तुमचीच गाव आहेत? ही माझीच गाव आहेत. पिंपळवंडी जे गाव आहे ते माझ्या मामांचं गाव आहे, त्यामुळे तिथे माझा संपर्क आहे. राहिला प्रश्न काळवाडी, उमरज, पिंपरी पेंढार, तर मी साहेब माझं प्रोफेशन जे आहे तर ते इन्शुरन्स सेगमेंटचं आहे. मी गेल्या 25 वर्ष LIC मध्ये लोकांच्या संपर्कामध्ये मी काम करतोय. माझ्या पॉलिसी होल्डरचा बेस आहे, माझे रिलेटिव्ज आहेत आणि आमचं मुख्य काम जे आहे ते माणसं जोडण्याचं आहे, तो कुठल्याही सेक्टरचा असो. मग त्याच्यामागं व्हिजन एकच असतं. वाणी सरांची ओळख झाली तर आज ना उद्या चला वाणी सर मला एखादा इन्शुरन्स माझ्याकडून घेतील किंवा त्यांची सेवा माझ्याकडून घेतील. तर सगळ्यांचा जी इन्शुरन्स आपल्याकडे होतो असं नाही, पण त्यांच्याशी संपर्क 100% होतो. दुसरी गोष्ट, झालेला नसलं जरी काम तरी समजा इतर माध्यमातून वाणी सरांची ओळख झाली, वाणी सर आळेफाट्यापर्यंत आलेत, त्यांना छोटी मोठी काही अडचण येतं ती अडचण इथून सोडवली जाते. आणि आम्ही आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रसन्न अण्णा डोके, शरददादा सोनवणे आणि भाऊदादा कोराडे यांच्याकडून एक गोष्ट शिकलो. आमचे नेताजी दादा आहेत डोके, यातील काहींचे पक्ष वेगळे? नाही, पक्ष वेगळे असू द्या, पण यांचे जे विचार आहेत ना, हे विचार काय आहेत, यांच्या दरवाजात गेलेला माणूस अडीअडचणीच्या काळातला, मग ती समस्या कशी असू, तर तो इतक्या अपेक्षेने जातो. त्याचं ही जी मी नावं घेतली आदरणीय शरददादांपासून, अण्णा असतील, भाऊदादा असतील, आमचे नेताजी दादा असतील, तर मग तो पक्ष कुठलाही असू, ते काय असं म्हणत नाही रवी या पक्षाचा आहे त्या पक्षाचा आहे किंवा हा अमुक आहे तो अमुक आहे. ते त्यांच्या अडचण सोडवण्याच्या माध्यमातून त्यांचा प्रयत्न असतो. मग ते हॉस्पिटल असेल, तुमचं कौटुंबिक काही असेल, इतरही काही असतील कामं, तर या माध्यमातून आम्हालाही ती सवय लागून गेलेली आहे. त्याच्यात आपलं प्रोफेशनच मुळात लोकांच्या संपर्काचं आहे. म्हणून फार मोठं काही योगदान आपण समजा आर्थिकतेने दिलेलं नसेल किंवा बाकीच्या गोष्टींनी दिलेलं नसेल, पण जो संपर्क प्रेमाचा जो साधलेला आहे तो जिव्हाळा माझा खूप लोकांबरोबर आहे. आणि ते काय असं नाही आहे की ते फक्त शिवसेनेचे आहेत, ते इतरही पक्षांचे आहेत.
आणि रवी डावखर जरला उमेदवारी जर मिळते तर मला खात्री आहे की इतर पक्षाची सुद्धा लोक मला 100% मदत करतील. रवी डावखर यांना जर पक्षाने उमेदवारी दिली तर कुठले प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत कधी शरद लेंडेंना 5 वर्षात सोडवता आले नाही? नाही या शरदराव लेंडे आमचे मामा आहेत, म्हणजे मी त्यांना मामा म्हणतो. आम्हाला दुखवायचं नाही का मग? नाही, दुखवायचा विषय नाही आहे. काय आहे, माझं गाव मी सांगितल्याप्रमाणे आजोळ माझं जे आहे ते पिंपळवंडी आहे. आमचे आजोबा, माझे आजोबा जानकू नारायण तोत्रे गुरुजी, तर यांच्या संपर्कामधून शरदराव लेंडे साहेब असतील, रघुनाथ शेठ लेंडे असतील, ही मंडळी आणि ती आपुलकीचं एक नातं जोडलेलं आहे. म्हणजे मी मला जसं आठवतंय तसं त्यांना मामा म्हणतोय. आता मला जिल्हा परिषदला उभं राहायचं म्हणून मामा नाही म्हणत, तुम्ही परस्पर विचारू. त्यांनी जर निवडणुकीत तुम्हाला मामा बनवलं मग? नाही, तो आता शेवटी कसं आहे, निवडणूक आहे, ती निवडणुकीच्या पद्धतीनं लढावी लागेल. कोण मामा बनवेल, कोण आपलं मामा बनल. आता मामांमध्ये बरेच प्रकार आहेत, आम्हाला सांगितलं जातं, पण आता जाऊ दे, त्या विषयात आपण जाऊ नये. पण माझ्या पाठीमाग हंबीरराव मोहिते मामा म्हणून उभं राहावं ही मला अपेक्षा आहे. कोणी? सगळ्यांनी. आता शरददादा जर म्हणाले की मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीला मी भावाला निवडून आणू शकलो नाही, ह्या वेळेला उमेदवारी आपल्या पिंपळवंडीला द्यायची आणि ती मयूर पवारला दिली तर एक आळेकर म्हणून दुःख होईल? आळेकर म्हणून नाही दुःख व्हायचं, पण मला मिळाली नाही याचं दुःख थोडं राहील. पण तसं आता हा जर तरचा विषय, तसं होणार नाही असं मला मनोमन वाटतंय. आपण शेवटी कसं आहे, पॉझिटिव्ह असायला हवं, आणि माझा त्या पद्धतीनं प्रयत्न चालू आहे. प्रयत्न चाललाय की मला उमेदवारी मिळावी, हा प्रयत्न आहे. मग उमेदवारी मिळाल्यानंतर मग पाहू, सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊ, थोडेसे आपली मानसिकता काय आहे त्यांच्याशी चर्चा करू, सगळं समजून घेतील. मला तुमचं कार्य पाहता कदाचित शरददादा विचार पण करतील. तुमचे जे काही मित्र वर्ग आहेत यांनी काही तुमच्या नावाची शिफारस वगैरे केली? हो, शिफारस केलेली आहे आम्ही. कोणी केली? आता बरीच, आता अशी नावं तुम्हाला महत्वाची नावं नाही. आम्ही आता जी उमेदवारी मागितली, समजा माझा जो मित्र परिवार आहे, आम्ही 10-5 मंडळी शरददादांच्या कानावर पहिलीच गोष्ट घातली होती की दादा आपल्याला अशी आमची इच्छा आहे, तर तुम्ही आम्हाला फक्त परवानगी द्या की रवी असं. तर दादांनी त्यावेळेला स्पष्ट सांगितलं होतं, रवी म्हटले इच्छा असणं काही वाईट नाही, शेवटी ही निवडणूक आहे आणि निवडणूक हा लोकशाहीचा मजबूत पाया आहे, तर इच्छा असणं वाईट नाही, बघूया काय होते. तसं दादांना कानावर घातलेलं आहे. आणि नंतर आम्ही आळेगावासाठी उमेदवारी मागितलेली आहे, स्पेसिफिक रवी डावखर हा नाही. तर रवी डावखरला उमेदवारी देत असताना रवी डावखरचा चेहरा पाहून उमेदवारी नाही मिळायची, ते आळेगाव पाहून उमेदवारी मिळेल असं मला वाटतं. आता निवडणुका पूर्वीसारख्या नाही राहिल्या, जे शब्दावर गाव पॅक, माळा पॅक, आता लागतात पैसे. निवडणुकीला खूप पैसे लागणार आहे. तुम्ही तर उमेदवार गरीब आहे. गरीब आहे, पण असं काही नाही की पैसेच लागतात. आता तर आपण विधानसभेच्या निवडणुका पाहिल्या, कुणी किती पैसे घातले, कुणी किती. सगळ्यांनीच पैसे उडवले. पण आमच्या शरददादांचे नाही एवढे नाही. मग आता थोडेफार जे लागणार आहे त्याची तर तयारी करावं लागेल. गाड्या घोड्या सगळ्या आणलेच ना, रिक्षा पुण्यावरून आल्या, ते काही स्वतःहून नसतील आल्या. हा, पण समजा 1 रुपयाचा खर्च बाकीच्यांचा असेल तर आमचा 10 पैसे असेल, हा फरक असेल ना. म्हणजे बेनकेंनी सरकारने जास्त पैसे उधळले असं म्हणायचं? अजिबात नाही. मी कोणाचंही म्हणजे उधळले असं म्हणणंच नाही, पण खर्च जो होतोय तो करणं इतरांच्या तुलनेत आमचा कमी झाला असावा एवढंच म्हणणं आहे. जनतेने जे प्रेम दिले, ती जे दादांना प्रेम दिले, आता माझी धुरा जी आहे, तर मी पहिलंच सांगितलं ही निवडणूक सोपी नाही. आदरणीय शरददादा सोनवणे यांनी उमेदवारी दिली, ती उमेदवारी आळेगावाला मिळेल. आणि माझी असणारी धुरा आमचे मार्गदर्शक भाऊदादा कुराडे, प्रसन्न अण्णाजी डोके, आमचे रवींद्रजी गुंजाळ तंटमुक्तीचे अध्यक्ष, आमचा मित्रपरिवार आणि बाकी आमचे जीवनभाऊ शिंदे आहेत. तर
या सगळ्यांच्या प्रेरणेने आणि यांच्या सहकार्याने म्हणा किंवा यांच्या ताकदीने म्हणा या निवडणुकीला सामोरं जायची इच्छा आहे. तर नेताजी दादा डोके हे सुद्धा मोठं नाव आहे, त्यांचं आणि तुमचं क्रॉस आहे का त्यांचं तिथं वजन नाही एवढं? नाही, माझं क्रॉस कोणाशीच नाही. मी पहिलंच काय सांगितलं, मी जरी कार्यकर्ता शरददादांचा आहे तरी माझा मित्रपरिवार मी निवडणुकीपुरता जरी इकडं तिकडं असलो तरी मी माझे संबंध जोपासलेले आहेत. शेवटी कसं आहे, आपण वरिष्ठ पातळीवर पाहतो निवडणुका झाल्या की सगळे एकत्र असतात, तर तो संदेश आपण खालच्या कार्यकर्त्यांनी पण घेतला पाहिजे. आपण काय करतो, आपण ते खुनशी राजकारण करण्याच्या भानगडीत पडतो, पण तसं करू नये. आणि मी ते आधीच जाणलं होतं, त्याच्यामुळं आणि आपला असणारा व्यवसाय माझे संबंध 100% चांगले आहेत. दादांशी पण चांगले आहेत, काही अडचण नाही. दादा 100% आशीर्वाद देतील, मला खात्री आहे. अजून दिलेलं नाही पण देतील. तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणाले विजय कोराडेंचं माझं ठरलंय, काय ठरलंय तर सांगून टाका ना. नाही, ठरलं नाही आहे बा. उमेदवारी ज्या वेळेला साहेब आले तर सरांची माझी चर्चा झालेली आहे किंवा रवी आता कसं करायचं. सर माझे चांगले मित्र आहेत, तर आता जशी वेळ येईल तसं आपण पाहूया असं झालेलं आहे. तर सर पण त्यावेळेला बोललेत की चला बघूया, मी मागणी करतोय तिकिटाची, रवी तुला तिकीट मिळेल का. तर आता मला मिळालं तर सरांनी पॉझिटिव्ह विचार करावा. सरांना मिळलं तर मी पॉझिटिव्ह विचार करणं बंधनकारक आहेत ना. म्हणजे समजा हे पहा, नाण्याला 2 बाजू असतात. ते जर माझा पॉझिटिव्ह विचार करणारे तर मी त्यांचा दुस्साहस करणं, काही दुश्वास करणं कारण नाही ना, काय कारण नाही ना. आणि चांगले आहेत, मित्र आहेत माझे, शुभेच्छा त्यांना मी ऑलरेडी दिलेल्या आहेत. मग आता आपण फक्त 2च नाव रवी डावकर आणि विजू कुऱ्हाडे अशी घेण्यात. मंगेश अण्णा आहे तुमचे, इथले तुमचे बंटी शेट आहे, तुमचे मयूर पवार आहे. पण विषय चालला आपला आल्याचा. अच्छा, नाही आहेत, शुभेच्छा आहेत. त्यांनी जर त्यांच्याही शुभेच्छा मला आहेत तशा माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत 100%. मंडळी, रवींद्र डावकर, विजय कुऱ्हाडे हे दोघांची चर्चा काय झाली असेल त्या दोघांना माहिती. पण रवींद्र डावकर एक सर्वसामान्य कार्यकर्ता, गोरगरिबांना साथ देणारा, सुखदुःखामध्ये सहभागी होणारा आणि शब्दाला जागणारा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. जर पक्षाने संधी दिली तर आळेकरांनो, पिंपोंडीकरांनो किंवा जी गावं या जुर्डिशनमध्ये आहेत मतदारसंघामध्ये एकदा विचार करायला हरकत नाही. आणि शरददादा सोनवणे, तुम्ही सुद्धा एकदा, आता तुम्ही पिंपळवंडीचे आमदार आहात, पुन्हा पिंपळवंडीला जिल्हा परिषद उमेदवारी तुमच्या पक्षाला का 8,000 धरता, द्या आळेला, यांच्यावर सोपवा, तुम्ही नेतृत्व करा, विजय निश्चित होऊ शकतो. एक सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली तर एक सामान्य कार्यकर्ता जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतो. बघा, घ्या मनावर, चर्चा तर होणारच. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, आळेपाटा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.